आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट. भुजबळ आणि वडेट्टीवारांमध्ये संघर्ष पेटला, तर वडेट्टीवारांच्या बाजूने मैदानात उतरत तायवाडेंचाही भुजबळांवर निशाणा. भुजबळांनी गैरसमजुतीतून वक्तव्य केलं असेल. भुजबळांना भेटून समजावून सांगणार. दिवाळीनंतर सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेणार. विखे पाटलांची प्रतिक्रिया. ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार. ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील. ठाण्यात 75 पारचा नारा आम्ही देतो. ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढण्यासंदर्भात राऊतांचं मोठं विधान. ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे, फक्त आणि फक्त भाजपा. ठाण्यात भाजपची जोरदार बॅनरबाजी. ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा. तुमच्याकडे काहीच नाही असं म्हणू नका, आपल्याकडे दादा आहेत. तुमच्यासाठी बँका खाली करू. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात भीषण अपघात. चांदशैली घाटात पिकअप उलटून 8 जणांचा मृत्यू. तर वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात म्यानमारच्या 2 जणांचा मृत्यू. धनत्रयोदशी निमित्त सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. सोन्याच्या दरात 3 तर चांदीच्या दरात 5,000ची घसरण. सराफा बाजारात ग्राहकांचा उत्साह. अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास खुलं राहणार. तर गाणगापूर श्री दत्तात्रय मंदिर 18 तास खुलं ठेवण्याचा निर्णय. दिवाळीतील सुट्ट्यांमुळे मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. नवी दिल्लीतल्या बीडी मार्गावरील खासदारांच्या इमारतीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आणि मालाडमध्ये पठाणवाडी परिसरात घरांना लागली आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यामध्ये यश. बुलेटिनमध्ये स्वागत. सर्वत्र दिवाळीचा उत्साह आपण बघतो आहोत. सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावात सुद्धा उत्साह बघायला मिळतोय आणि सोनं खरेदी करता ग्राहकांनी चांगलीच गर्दी केली आहे. धनत्रयोदशीचा दिवस आहे. सोनं खरेदी करण्याकरता विशेष मानला जातो. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात 52,000नी वाढ झाली आहे. सोनं खरेदी करता ग्राहकांमध्ये तरी देखील उत्साह आहेच. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 3,000नी घसरण झाली आणि चांदीच्या दरात 5,000ची घसरण झाली. सोन्याचा दर सध्या आहे 1,31,000 रुपये, तर चांदीचा दर आहे प्रति किलोला 1,73,000 रुपये. आजपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू झाला असला तरी आज धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावात सोन्याच्या दरात तब्बल 3,000 रुपयांनी आणि चांदीच्या दरामध्ये तब्बल 5,000 रुपयांनी घसरण झालेली आहे. आपण बघतोय तर या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आपण आलो आहोत आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी दिसून येत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी कुठेतरी संध्याकाळी पूजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी या ठिकाणी होताना दिसून येत आहे. कुठेतरी आज धन खरेदी केल्यानंतर घरात वर्षभर या ठिकाणी भरभराटी राहते अशी जाणकाराची या ठिकाणी म्हणणं आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर आपण बघतोय तर या ठिकाणी सोन्याच्या दरात 3,000नी आणि चांदीच्या दरात 5,000नी घसरण झालेली आहे. नेमके काय कारण आहेत? आता आज धनत्रयोदशी आहे. नेमकी सोन्याच्या दरात 3,000 आणि चांदीच्या दरात 5,000नी वाढ झालेली आहे. कालपेक्षा आजचा दर कमी आहे. आज धनत्रयोदशी आहे. कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा? आज धनतेरसचा आज मुहूर्त आहे. ऑफकोर्स आज सोनं घेणं हे खूप शुभ असतं. ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केलेली आहे आणि कालचा आणि आजचा आपण कंपॅरिझन केलं
जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे आणि ट्रेड वॉर 2.0 मुळे काल सोन्याचे भाव 1,35,000च्या वरती खाली गेले होते. पण आज अचानक सोन्याचे भाव कमी झालेले आहे. भाव कमी व्हायचं कारण हेवी प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे की भाव वाढल्यामुळे हेवी प्रॉफिट बुकिंग झालं, त्यामुळे सोन्याचे भाव सध्या कमी झालेले आहे. दादा, ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेने किती टक्क्याने भाव वाढलेला आहे का? आता मागील वर्षाच्या तुलनेने सोन्याचे भाव जवळजवळ 52,000 रुपयाने वाढलेले आहे. मागच्या वर्षी मागच्या धनतेरसला सोन्याचे भाव 80,000 रुपये होते. आज 1,32,000 रुपये सोन्याचा भाव आता पोहोचलेला आहे. आणि ग्राहकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की जे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आलेले आहे त्यांच्यासाठी ऑफकोर्स हा फायदाच आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत सोनं घेतलं नव्हतं तेही आता सोनं घ्यायला लागले. हे अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याला आता बघितलं जात आहे. आज धन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर धनाची भरभराट होते, अशीच देखील आख्यायिका या ठिकाणी जाणकारांच्या म्हणण्यानुसार आहे. त्याचमुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज भाव जरी 3,000 कमी झाला तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी पाहावयास मिळते आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता आपण एक सविस्तर बातमी बघूयात. बातमी आहे लासलगाव मनमाड भागातली. लासलगाव मनमाडसह नाशिकमध्ये आहे बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत. व्यापारी बाजारात सहभागी होणार नाहीयेत. तब्बल 8 दिवस कांद्यासह सगळे लिलाव ठप्प राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते. दिवाळी असताना काही पैसे मिळतील या आशेवर आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा पडतीये. दिवाळीनिमित्त लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ज्या बाजार समिती आहे त्याच्यात आजपासून लिलाव बंद आहे. आपण बघू शकतो का ज्या ठिकाणी रोज शेकडोच्या संख्येने ट्रॅक्टर येतात, शेतकरी शेतमाल घेऊन येतो, कांदे वगैरे एवढे वस्तू घेऊन येतात. मात्र दिवाळी साजरी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांच्या खाड्यावर जे कामगार असतात ते दिवाळी साजरी करण्यासाठी जातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मजूर नसतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पत्रही त्यांनी बाजार समित्यांना दिलेले. त्याच्यामुळे आजपासून तर 26 ऑक्टोबरपर्यंत लासलगावासह सर्वच बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि आता एक आठवडाभर बाजार समित्या बंद असल्यामुळे कांदा तरी विकावा कुठे आणि दिवाळी तरी साजरी कशी करावी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, लासलगाव. नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल ओल्या मिरचीची आवक वाढली आहे. मात्र मिरचीला योग्य भावच मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. यंदा झालेला पाऊस आणि मिरचीवर पडलेला रोग यामुळे मिरचीचं उत्पन्न घटलंय. अशातच मिरचीला 2 ते 5 हजारांपर्यंत दर मिळतोय. त्यामुळे यातून बियाणं, खतं, औषध, मजुरी याचा खर्च जाता हातात काही शिल्लक राहत नाहीये. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजीचा सूर आहे. या वर्षी पावसाच्या यामुळे आणि रोगामुळे जवळजवळ 70% नुकसान झालेलं आहे. मिरची आज भावाप्रमाणे परवडतच नाहीये, पण नाईलाजाने शेती ही करावी लागते आम्हाला. आणि मजूर आणि पेस्टिसाइड याच्यामध्ये अजिबात नाही परवडत. मार्केटला आज आलेलं आहे, काल परवा गेलेलं आहे 3,500 ते 4,000 प्रमाणे जाते. जवळजवळ मिरचीला भाव तरी 7,000 ते 8,000 पाहिजे होता अपेक्षेनुसार. तर उत्पन्न बी नाही, भाव पण नाही, मजुरीने पण मारून टाकला. आज शेतकरीला जगावं कसं ते आम्हाला सुचत नाही. पुन्हा एकदा सुपरफास्ट बातम्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथं 80 जणांना विषबाधा झाली होती. या प्रकरणी आता सगळ्यांनी ज्या विहिरीतून पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासण्याकरता प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरात जाऊन तपासणी सुरू आहे. विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा इथं भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली, त्यांना काही सूचना केल्या. सोन्याच्या दरात 3,000ची घट झाली आहे. सोन्याचे दर 1,31,000वर गेले. चांदीच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे. त्यानिमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली.
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. मुंबईहून पुण्याकडे कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली. दिवाळीनिमित्त पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी या आणि आळे फाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. महामार्गाचं काम सुरू असल्यानं ही वाहतूक कोंडी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या मोबदला मागणाऱ्या 80 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावर आहे. शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आढेवेढे न घेता नियम अटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलढाण्याच्या लेकीची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सायली गुण हिनं भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. त्यात सायलीची निवड झाली आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.